राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, मुंबई, चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 23 जुलै 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 350 वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे. लासलगाव येथे आज आवक कालच्या तुलनेमध्ये थोडीशी जास्त आहे. तर सरासरी कांद्याचे भाव 2600 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2891 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी दिसून येत आहेत. तर मुंबई येथे आज 63 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 2900 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या कालोखाल मोठे साईज कांदे 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम सुपर कांदे 2600 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जनरल कांदे 2600 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर गोल्टा 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे. तर मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर चेन्नई येथे 45 कांदा गाड्यांची आवक झाली होती. महाराष्ट्रातील मीडियम कांदे 3100 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 3400 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत. चेन्नई येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत. तर हैदराबाद येथे आज 50 गाड्यांची आवक आली होती. 1-2 लॉट 3200 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 3100 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्का साईज कांदे 2800 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 2900 ते 2950 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.